तर काय म्हणता मित्रमंडळी, जय भीम नवोदय. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण 3 महिन्यापर्यंत ग्रंथपठणाचे ब्लॉग टाकणार आहे. तर आपल्या ग्रंथपठणाच्या ब्लॉगचा दिवस आहे 31वा. माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस. भगवंताजवळून परतल्यावर मुलगी आईकडे आली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन तथागत भगवान बुद्धांनी मला दिले आहे. त्या मुलीची म्हणजे प्रकृतीची आई प्रकृतीवर रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. प्रकृतीची आई प्रकृतीला पुढे म्हणाली, आनंदासारख्या श्रवणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्यांच्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. परंतु प्रकृतीने तिच्या आईला उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही.